नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। राज्यामध्ये 7 धडाकेबाज निर्णय। मंगळवार 12 मार्च 2024 काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या। चला तर मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करूया। आत्ताची सर्वात मोठी बातमी, CAA लागू होताच सचिनच्या आनंदाला राहिला नाही सीमा। मिठाई वाटली, फटाके फोडले, मोदी योगींचं कौतुकही थांबेना। सर्वच कागदपत्रांवर आता वडिलांच्या ऐवजी आईचं नाव लागणार। राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, सर्व कागदपत्रे बदलावे लागतील। यानंतरची बातमी, पाकिस्तानी हिंदू आता मोकळ्या हवेत श्वास घेतील, धन्यवाद मोदीजी। CAA लागू झाल्यानंतर दानिश कनेरियाची प्रतिक्रिया। फोनच्या रेडिएशनमुळे होऊ शकतो ब्रेन ट्यूमर, जाणून घ्या मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम, तज्ज्ञांचा सल्ला घ्या। विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, राज्यामध्ये उघडणार 14 नवीन वैद्यकीय महाविद्यालय, MBBSच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा। घराच्या छपरावर रूफटॉप सोलर सिस्टम बसवून 300 युनिट मोफत वीज मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पंतप्रधान सूर्यघर वीज मोफत योजनेसंदर्भात 78,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार। नाशिकमध्ये धनगर समाजाला आनंदाची बातमी, वसतिगृह उभारण्यासाठी मिळाली मंजुरी, जमीन प्रश्नाबाबत सुद्धा सर्व अडथळे दूर होणार, राधाकृष्ण विखे पाटील यांचं मत। आठवड्यात कृषींचे 50 GR निघाले, परंतु शेतकऱ्यांच्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही, शेतकऱ्यांच्या नाराजीचे सूर। पत्नीचा रडलेला चेहरा, स्वतःची हाती झालेली देहबोली, रवींद्र वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चा। ब्रेकिंग न्यूज, मराठा आंदोलनाच्या चौकशीसाठी CIT स्थापना, 3 महिन्यात अहवाल सादर करण्याबाबत मिळाल्या सूचना।